झी 24 तास एक पाऊल पुढे. रमाविनी, माधव दादाला चक्कर आलीये आणि तो कोसळलाय. काय? कुमारी, उंच माझा झोका या मालिकेचं ग्रहण अद्यापही सुटलेलं नाहीये. आपल्याला याच संदर्भात बोलायला मालिकेचे निर्माते वीरेन प्रधान आहेत. मालिकेचं ग्रहण अद्यापही सुटलेलं नाही. म्हणजे संजय देवताळे यांच्याकडनं माहिती अशी मिळाली आहे की जे 1 वर्षाची मुदत देण्यात आली होती ती तेवढीच राहणार आहे. विनोद तावडे या संदर्भात बोलले होते की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत, पण अद्यापही या संदर्भात काहीच तोडगा आलेला नाहीये. आता नेमकी निर्माता म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका स्पष्ट आहे की मराठी संपूर्ण कलाविश्वासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये हक्काची जागा असताना आम्हाला दुसरीकडे लांब लांब ठिकाणी जाऊन शूटिंग करायला लागतं. तर हे बंद व्हायला पाहिजे आणि गोरेगावमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये आपल्या मराठी मातीमध्ये आपल्या शासनाच्या जागेवरती हक्काच्या जागेवरती आम्हाला काम करायला मिळावं आणि ते काम करायला मिळण्यासाठी म्हणून ज्या काही सोयीसुविधा म्हणा किंवा सवलती म्हणा ह्या जेवढ्या शक्य असतील तेवढ्या प्रमाणात आम्हाला मिळाव्यात. आणि याबद्दलचा माझा लढा म्हणा, आपण याला लढा वगैरे असे उगाच मोठे मोठे शब्द नको वापरूया, पण मला असं वाटतं की हे जे माझं म्हणणं आहे हे मी गेले वर्षभर सरकार दरबारी किंवा सांस्कृतिक खात्याकडे मांडण्याचा सतत प्रयत्न करतोय, पाठपुरावा करतोय. पण अजूनही सांस्कृतिक खात्याने किंवा माननीय मंत्री महोदयांनी त्याबद्दल कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका अजूनपर्यंत घेतलेली नाही. विनोदजी तावडे यांनी सुद्धा शब्द दिला होता, एका जाहीर कार्यक्रम फोन करून सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांची चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे हे काम झालेलं आहे. पण आता या गोष्टीला महिना होत गेला तरीसुद्धा अजूनही कुठल्याही प्रकारची घडामोड त्या दृष्टिकोनातून झालेली नाही. की झी मराठी आणि झी नेटवर्क, ज्याला मी माझ्याकडनं नॉन महाराष्ट्रीयन बॉडी असं म्हणेन, पण ती नॉन महाराष्ट्रीयन बॉडी असून सुद्धा रमाबाई रानडे किंवा माधवराव रानडेंसारखा विषय त्यांनी इतक्या प्रखरपणे तो मांडण्यासाठी प्रोत्साहन दिलं मला आणि इतका चांगला तो लोकांपर्यंत पोहोचला. तर त्याच झी मराठीनी मला पूर्ण खात्री दिलेली आहे आणि त्यांनी पूर्ण मला एक शब्द दिलेला आहे की कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण आम्ही उंच माझा झोकाला किंवा माझ्या पिकोलो फिल्म्सला ते येऊ देणार नाहीत. खरं तर त्यांनी ही एवढी सगळी रुची दाखवली आणि त्यांनी एवढा सपोर्ट केला, त्याच्यामुळे वर्षभर तरी ही मालिका चालू आहे आणि अजून पुढे अविरतपणे ही मालिका तशा पद्धतीने सुरू राहील. परंतु हे झाल्यामुळे प्रश्न हा सुटत नाही. तर माझं कायम हेच म्हणणं असणार आहे की ही सवलत आणि सोयीसुविधा या मिळाल्याच पाहिजेत. आणि मला आता थेट आव्हान आपले राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांना करायचं आहे की इकडे बाकी सगळे कोणी जर लक्ष घालत नसतील तर मी मुख्यमंत्री साहेबांना एक माझ्या वतीने आणि संपूर्ण मराठी कला विश्वाच्या वतीने एक आवाहन करेन की कृपया 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 आपण ह्यामध्ये लक्ष घालावं आणि हा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवावा. कळले कळले, ज्यास कळावयास हवे त्यास अगदी अचूक कळले. आज तुमचे सगळे हुकूम मान्य आहेत. आलेच. नुकतंच उंच माझा झोकाने वर्ष कंप्लीट केलेलं आहे. तो आनंद एकीकडे सेलिब्रेट करताय आणि एकीकडे कुठेतरी मनात ही धास्ती आहे की नक्की काय होणार आहे, मालिकेचं पुढे काय होणार आहे. यावेळी एक निर्माता म्हणून तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघताय या सगळ्याकडे? 1 वर्ष पूर्ण झालंय, त्याच्यामध्ये तर माझ्याबरोबर आमची सगळी टीम, झी मराठीची टीम, सगळ्या लोकांनीच खूप मेहनत केलेली आणि ती मेहनत आम्ही यापुढेही करणार आहोत. आम्हाला रमाबाईंचं चरित्र पुढपर्यंत अगदी शेवटापर्यंत घेऊन जायचं आहे. रमाबाईंनी जेवढं काम केलं ते सगळं आम्हाला दाखवायचं आहे. पण हे सगळं दाखवत असताना त्यासाठी लागणारी जी काही सगळी गरज आहे आणि ती गरज आहे ती शेवटी अल्टिमेटली ती आर्थिक गणितातूनच ती मांडली जाते. आणि जे आर्थिक गणित आहे हे आर्थिक गणित आपलं सांस्कृतिक खातं जे आहे ह्यांनी समजून घ्यावं. ते नुसतंच असं म्हणतात की वाहिनीकडे पैसा असल्यामुळे वाहिनीवाले पैसे देतील, पण त्या लोकांना हे समजत नाही आहे का समजून घेण्याचा ते लोक प्रयत्न करत नाहीत, हे कळत नाही आहे. कारण शेवटी मराठी मालिका असेल किंवा मराठी चित्रवाहिनी असेल तर त्यांचं इकॉनॉमिक्स म्हणजे त्यांचं अर्थकारण आणि हिंदी वाहिन्यांचं अर्थकारण ह्याच्यातही जमीन आसमानाचा फरक आहे. आज आपण बघाल 35 वर्ष झाली या एवढी मोठी इकडे लँड आहे. 35 वर्षामध्ये इकडे आतापर्यंत सगळ्या हिंदी लोकांनीच काम केलं. अजूनही हिंदी लोकच काम करतात. हिंदी लोकांनी येऊन इकडे काम करायचं आणि आपल्या घरातनं आपण बाहेर जायचं आणि शेजाऱ्यांच्या राज्यामध्ये किंवा शेजाऱ्यांच्या घरांमध्ये जाऊन शूटिंग करायचं. हे कुठेतरी मला वाटतं सांस्कृतिक खात्याने याचा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. मायबाप सरकारचा अर्थ काय? आम्ही मुलं आहोत त्यांची. जर आम्ही मुलं आहोत तर आम्ही शेवटी हट्ट कोणाकडे करणार?
आमच्या मायबाप सरकारकडेच करणार ना. तर मायबाप सरकारनी आम्ही जर असं सांगत असू की आमची काहीतरी अडचण आहे, तर ती आमच्यावरती आरोप आणि प्रत्यारोप करण्याच्या ऐवजी किंवा आम्हाला काहीतरी घालून पाडून बोलण्याच्या ऐवजी तुम्ही आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजून घ्या आणि त्यातनं मार्ग काढून दाखवा आम्हाला, तरच ही कला क्षेत्र मराठीतलं टिकेल. अन्यथा दादासाहेब फाळके चित्रनगरीचं नाव बदलून तिकडे यश चोप्रा चित्रनगरी लिहिलं तर मला असं वाटतं जास्त ते समर्पक होईल. आमच्याशी इतक्या मनमोकळ्या आणि सडेतोड गप्पा मारल्या त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.